नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, इन्कलाब जिंदाबाद हा नारा कुणी दिला? इन्कलाब जिंदाबाद हा नारा कुणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भगत सिंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जर्मनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये डॅडॅसा राजनीतीवर ग्रंथ रचलेला आहे? छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये डॅडॅसा राजनीतीवर ग्रंथ रचलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुद्धभूषण हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झालेला आहे? संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आपेगाव हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटी केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झालेली आहे? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1911 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विळाशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कुणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कुणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सेनापती बापट हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विनोबा भावे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साने गुरुजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पावापुरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतातील हे शहर वाहिबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पटना हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड कॅनिंग हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे BC दत्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅडॅश यांनी घातला? भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅडॅश यांनी घातलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड मेकाले हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महमाया हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ॲनी बेझंट हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, जनगणमन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगणमन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 24 जानेवारी 1950 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिलेली आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जनता, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचवण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858 रोजी कोठे वाचवण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अलाहाबाद, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे, हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे, हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सयाजीराव गायकवाड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तोतला डोहा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तोतला डोहा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पेंच, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र डॅडॅश राज्यात आहे? अंकलेश्वर खनिज तेल क्षेत्र डॅडॅश या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगात आकारमानाने सर्वात लहान देश कोणता आहे? जगात आकारमानाने सर्वात लहान देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे व्हॅटिकन सिटी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माऊलिंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? माऊलिंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मिझोराम, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औरंगाबाद विभाग, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जिल्हे होते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅडॅश राज्य आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅडॅश राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मध्य प्रदेश, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1958 रोजी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महापौर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतो? ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचायत समिती, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले आहे? स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विलियम रॉबसन, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिले वन धोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आले? पहिले वन धोरण भारतामध्ये केव्हा अंमलात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1894 रोजी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक पर्यावरण दिन डॅडॅश रोजी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन डॅडॅश रोजी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, मोटार वाहनामुळे डॅडॅश प्रकारचे प्रदूषण होते? मोटार वाहनामुळे डॅडॅश प्रकारचे प्रदूषण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे प्रदूषण होते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पार्क कुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पार्क कुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरुणाचल प्रदेश, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शुगर बेबी ही जात पुढीलपैकी कोणत्या पिकाची आहे? शुगर बेबी ही जात पुढीलपैकी कोणत्या पिकाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कलिंगड, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या अन्नधान्य पिकाखाली असते? भारतात रब्बी हंगामात सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या अन्नधान्य पिकाखाली असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गहू, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
चंदनाच्या वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढण्यात येते? चंदनाच्या वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढण्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे खोडाचा गाभा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅश हे गरीब लोकांचे अन्न आहे. डॅडॅश हे गरीब लोकांचे अन्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाजरी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात डॅडॅश कृषी हवामान विभाग पाडले आहेत. महाराष्ट्रात डॅडॅश कृषी हवामान विभाग पाडले आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 9 कृषी हवामान विभाग पाडलेले आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.